आपण अनेक फेस्टिवल पाहतो, असंच आगळं वेगळं कुडूस फेस्टिवल कुडूस मध्येच रेडी होतंय। आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। आपल्या सोबत आहे डॉक्टर गिरीश चौधरी आणि दिनेश पाटील सर। सर, या कुडूस फेस्टिवलची सुरुवात कशी होईल? बघा, या कुडूस फेस्टिवलची सुरुवात आम्ही भव्य उद्घाटनामध्ये करणार आहेत। त्या अगोदर आम्ही कुडूस बस स्टँड पासून ते आपल्या महोत्सवापर्यंत म्हणजे सिकंदर पटेल मैदान इथपर्यंत आपण एक मिरवणूक काढणार आहोत। त्यामध्ये लेझिम पथक असणार आहे, ढोल ताशे असणार आहेत आणि त्याबरोबर आमच्या ज्या कबड्डी लीग मध्ये खेळणाऱ्या टीम आहेत त्यांचे प्रत्येकाचे झेंडे आणि ते स्पर्धक तसेच त्यांचे कोच आणि त्यांचे ओनर्स हे त्यांच्या बरोबर असणार आहेत। तसेच आमचे जे उद्घाटक आहेत निलेशजी सांबरे साहेब तेही आमच्या बरोबर असणार आहेत। आम्ही मग कुडूस बस स्टँड पासून ही मिरवणूक बाजारातून आणि आमच्या कुडूस महोत्सव जिथे आहे सिकंदर पटेल मैदान तिथपर्यंत घेऊन जाणार आहोत। सर, पहिल्या दिवशी आता तुम्ही भव्य मिरवणूक काढणार, त्यानंतरचा प्रोग्राम काय असेल? बघा, भव्य मिरवणूक आटपली की आमचे जे पाहुणे येणार आहेत त्यांचे सत्कार झाल्यानंतर आम्ही कुडूस कबड्डी प्रीमियर लीग चालू करणार आहोत, ज्याच्यामध्ये 8 संघ खेळणार आहेत। त्याच्यामध्ये आम्ही निवड चाचणीमध्ये 400 मुलातून आम्ही ह्या 8 टीमसाठी निवड केलेली आहे आणि ते वाडा तालुका मर्यादित आहेत आणि वाडा तालुक्यातून बेस्ट प्लेयर जे आहेत आणि भविष्यामध्ये जे प्रो कबड्डी खेळू शकतात किंवा नॅशनल इंटरनॅशनल कबड्डी खेळू शकतात असे स्टार्स आम्ही निवडलेले आहेत आणि भविष्यामध्ये आम्ही यांना एक चांगलं स्टेज देणार आहोत आणि ह्या कबड्डी स्पर्धा आम्ही सुमारे 6च्या दरम्यान चालू करणार आहोत। तर याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा। सर, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? बघा, कुडूस सारख्या ग्रामीण भागामध्ये मागच्या 2 वर्षापासून आम्ही महानृत्य स्पर्धा भरवित आलो आहोत आणि ह्या स्पर्धेला आमच्या विभागातून आणि तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिसाद दिला। इथे ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यांना पण एक नवीन प्रेरणा मिळाली, नवीन इन्स्पिरेशन मिळालं होतं आणि त्याच भूमीवर आम्हाला असं वाटलं की आमच्या विभागातील मुलांसाठी अजून काहीतरी पुढे जाऊन करण्याची आता गरज आहे। म्हणून याच्यातूनच आम्ही भविष्यामध्ये कुडूस फेस्टिवल निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आता साकार होताना आपल्याला बघायला मिळेल। सर, तुम्ही इथे म्हणताय की 2 वर्षापासून नृत्य स्पर्धा सादर करतात, मग याचा या स्पर्धकांना काय फायदा झाला? आमच्याकडे सहभागी झालेल्या 3 पार्टिसिपंट आज एका मोठ्या स्टेजवर जाऊन पोहोचलेले आहेत। त्यातली पहिली आहे अमिषा रणतिपे। कलर्स टीव्हीवर चालू असलेल्या मॅटमध्ये बेस्ट 20 मध्ये ती पार्टिसिपंट झालेली आहे। त्याच प्रकारे महक यादव ही इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये सहभागी झाली होती। त्याच प्रकारे ठाण्यामधला एक क्रू WDC वर्ल्ड डान्स चॅम्पियन्समध्ये सुद्धा पार्टिसिपंट झाला होता। हेच आमच्या प्रोग्रामचं सक्सेस म्हणता येईल, हे आमच्या प्रोग्रामचं यश म्हणता येईल। सर, आता तुम्ही पहिल्या दिवसाचं सांगितलं, दुसऱ्या दिवशी काय होणार आहे? आपल्या प्रत्येक घरामध्ये एक चांगली सुगरण असते पण तिला एक चांगलं व्यासपीठ मिळत नाही। आम्ही ह्या फेस्टिवलच्या निमित्ताने आम्ही महासुगरण स्पर्धा ही घेऊन आलेलो आहोत। त्या प्रकारे प्रत्येक गृहिणीचा आवडता कार्यक्रम असतो होम मिनिस्टर। प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की या स्पर्धेत भाग घ्यावा, याच्यामध्ये सहभाग घ्यावा, पण त्याची ही इच्छा कधी पूर्ण होत नाही। पण या निमित्ताने आम्ही घेऊन आलेलो आहोत खेळ खेळूया पैठणीचा। मी सर्व गृहिणींना, सर्व मातेंना व सर्व बहिणींना विनंती करतो की तुम्ही कुडूस फेस्टिवल मध्ये या आणि या सर्व स्पर्धेमध्ये सहभाग घ्या। सरांनी सांगितलंय कुडूस फेस्टिवल मध्ये गृहिणींसाठी या 2 स्पर्धा आयोजित केल्यात, या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा। सर, सकाळी या 2 स्पर्धा असतील, पण संध्याकाळचा प्रोग्राम काय आहे? संध्याकाळी आम्ही 7 नंतर बॉडी पोजिंग स्पर्धा ऑर्गनाईज केलेल्या आहेत। त्यामुळे वाडा तालुका मर्यादित आणि पालघर, ठाणा, मुंबई आणि रायगड यांच्यासाठी एक मर्यादित स्पर्धा ठेवलेल्या आहेत। आम्ही जेव्हा दवाखान्यात बसतो ॲज अ डॉक्टर म्हणून काही पेशंट येतात माझ्याकडे जे तरुण असतात, ज्यांची तब्येत किडकिडीत असते आणि मग ते आम्हाला सांगतात की डॉक्टर साहेब तुम्ही काहीतरी औषधं द्या, काही प्रोटीन पावडर द्या की ज्याच्याने माझी तब्येत होईल। आणि मग असं जेव्हा आम्ही विचार करतो की ह्या मुलांना कुठे प्रेरणा मिळेल, तर त्यांना कुठेतरी अशा स्पर्धा दाखवल्या गेल्या पाहिजेत की ज्याच्यामध्ये त्यांना असं अनुभव येईल त्या गोष्टीचा की आपल्याला व्यायाम केला पाहिजे, शारीरिक क्षमतेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यातून ही संकल्पना आम्ही समोर आणलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला ह्या सर्व जिल्ह्यांमधून एक नेव्ही बिल्डर पासून मोठमोठे बिल्डर इथे येणार आहेत आणि ते आपल्यासमोर पोजिंग देणार आहेत आणि त्याचा फायदा आपल्या या तरुणांना जरूर होईल। आपण 2 दिवसाचा प्रोग्राम बघितला, आता शेवटचा दिवस आहे तिसरा म्हणजे 12 तारखेचा। आपण जाणून घेऊया सरांकडून, सर तिसऱ्या दिवशी काय असणार आहे? बघा, तिसऱ्या दिवशी आम्ही आमच्या विभागातील जे वारकरी संप्रदायातले लोक आहोत त्यांच्यासाठी विठ्ठलाचा जागर असा एक कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही ह्या वारकरी संप्रदायाच्या लोकांचे सत्कार सुद्धा करणार आहोत आणि त्यांनाही आपल्या जवळजवळ 1000 लोक याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। त्यांनाही आम्ही एक व्यासपीठ देणार आहोत की ह्या महोत्सवामध्ये की तुम्हालाही आम्ही दुर्लक्षित करीत नाही आहोत आणि मग आम्ही ह्या सगळ्यासाठी प्रत्येक विभागातून
काही वारकरी संप्रदायातले लोक बोलवलेले आहेत, त्यांना त्याचं हेड बनवलेलं आहे आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विठ्ठल जागर म्हणून हरिपाठ सादर करणार आहोत. डॉक्टर गिरीश सरांकडून आपण ऐकलं की हरिपाठ होणार आहे. त्या हरिपाठानंतर संध्याकाळचा प्रोग्राम काय आहे सर? काय आहे संध्याकाळचा प्रोग्राम? संध्याकाळी महानृत्य स्पर्धा आहे. गेलं हे महानृत्य स्पर्धेचं आमचं हे 3रं वर्ष आहे. पहिल्या वर्षी जेव्हा मी स्पर्धा भरवली तेव्हा फक्त आमच्याकडून ठाणे जिल्ह्यातून एंट्रीज आमच्याकडे आल्या होत्या. दुसऱ्या वर्षी ठाणा, मुंबई आणि नवी मुंबई आणि पुण्याहून आमच्याकडे एंट्रीज आल्या. पण ह्या वर्षी कालच एक एंट्री फायनल झाली. जवळजवळ 3 डान्सरचे क्रू हे गुजरातहून आमच्याकडे येणार आहेत. म्हणजे ही स्पर्धा आणि हा फेस्टिवल केवळ विभागासाठी मर्यादित राहिलेला नाही, तर हा डायरेक्ट यांनी महाराष्ट्र सीमा पलाटून गुजरातमध्ये सुद्धा आलेले आहे. मी सर्वांना अपील करतोय की जरूर तुम्ही हे फेस्टिवल बघायला या. कारण की जे शोज फक्त आपण टीव्हीवर बघतो ते सगळे शो आज तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहेत आणि याचा आनंदच वेगळा असणार आहे. फेस्टिवल मधून तुम्हाला नक्की काय साध्य करायचंय? या फेस्टिवलमध्ये आम्ही विद्यार्थी, महिला व तरुण यांच्यावर सगळ्यात जास्त फोकस केलेला आहे. त्यांना एक नवीन स्टेज निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच मेन मोटो आमचा हा आहे की ह्या फेस्टिवलमध्ये सर्व समाज, सर्व जाती व सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो कुठेतरी साध्य होताना आम्हाला या उत्सवातून दिसतो. धन्यवाद. हे फेस्टिवल 10, 11 व 12 फेब्रुवारी 2017 हे 3 दिवस चालणार आहे. तर सर्व जनतेने या फेस्टिवलचा लाभ घ्यावा. उत्सव आपुलकीचा, उत्सव आनंदाचा, उत्सव जल्लोषाचा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गिरीश चौधरी घेऊन येत आहे तुमच्यासाठी कुडूस फेस्टिवल 2017 दिनांक 10, 11, 12 फेब्रुवारी 2017. तरी मी सर्व जनतेस आमंत्रित करतो की तुम्ही या फेस्टिवलमध्ये या, सहभागी व्हा व या फेस्टिवलचा आनंद घ्या. धन्यवाद.